नमस्कार. प्राध्यापक के.व्ही. बेलसरांचं अध्यात्मदर्शन हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 15व्या अध्यायाला सुरुवात करतो आहोत. 15वा अध्याय, अध्यात्म साधनेचा प्रारंभ. एक साधनेच्या पायऱ्या. आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल पूर्ण निस्संदेह बनणे म्हणजे आत्म्याचे साक्षात दर्शन होणे हे परमार्थाचे प्रधान लक्षण आहे असे आपण पाहिले. आत्मा सर्व सूक्ष्म वस्तूंचा मुकुटमणी असून खऱ्या मीच्या रूपाने आपल्यामध्ये विलसत आहे. अर्थात व्यक्ती म्हणजे देह अधिक मन अधिक आत्मा होय. आज आपला देह आपल्याला पूर्णपणे खरा वाटतो. देह दृश्य आहे, जड आहे, म्हणून त्याच्याबरोबर सर्व दृश्य आणि जड वस्तू देखील आपल्याला पूर्णपणे खऱ्या वाटतात. मन अदृश्य आहे खरे, परंतु त्याच्या ठिकाणी चंचलपणा असल्यामुळे ते देखील दृश्याप्रमाणे जड व अशाश्वत आहे. मनाचे मूलद्रव्य वासनेपासून बनलेले आहे. वासनेचा स्वभाव चंचल असल्यामुळे तिच्यापासून बनलेले मन देखील चंचलच असते. श्री समर्थांनी दासबोधामध्ये जड म्हणजे दृश्य वस्तू आणि चंचल म्हणजे अदृश्य वस्तू दोन्ही अशाश्वत आहेत असे सांगून त्यांच्या पलीकडे असणारा निश्चल आत्म्याचा साक्षात अनुभव घेणे म्हणजेच खरा परमार्थ होय असे म्हटले आहे. सामान्य मनुष्यामध्ये त्याच्या आत्म्यावर वासनेचे झाकण पडलेले असते. वासना क्षीण झाल्याशिवाय आत्म्यावर आलेला पडदा दूर होत नाही आणि त्याचा प्रकाश अनुभवास येऊ शकत नाही. दृश्याची आसक्ती कमी झाल्याशिवाय चित्तशुद्धी होत नाही. इंद्रियाच्या मदतीने सुखी होण्याची कल्पना गेल्याशिवाय दृश्याची आसक्ती कमी होत नाही आणि आत्म्याच्या प्राप्तीची तळमळ निर्माण झाल्याशिवाय इंद्रियातून सुख घेण्याची प्रवृत्ती कमी होत नाही. या परंपरेवरून असे ध्यानात येईल की परमार्थ साधनेचा आरंभ आत्मदर्शनाच्या तळमळीमध्ये होतो आणि तिचा शेवट वासना नाहीशी होऊन आत्मसाक्षात घडण्यामध्ये होतो. स्थितप्रज्ञाचे म्हणजेच आत्मज्ञानी पुरुषाचे पहिले आणि प्रधान लक्षण सांगताना भगवद्गीता म्हणते की जेव्हा मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा मनुष्य सर्वथा टाकून देतो व स्वतः स्वस्वरूपाचे ठिकाणी संतुष्ट होतो तेव्हा त्या पुरुषाला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्त दोच्यते. अर्थात जडाच्या खरेपणाबद्दल असणारी श्रद्धा हळूहळू कमी होत जाऊन सूक्ष्म आत्म्याच्या खरेपणाबद्दल श्रद्धा वाढत जाणे हे सर्व परमार्थ साधनाचे मर्म आहे. परमार्थाच्या दृष्टीने जगातील माणसाचे बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध असे 4 वर्ग पडतात. त्यापैकी बद्धाचा परमार्थाशी मुळीच संबंध नसतो. पुष्कळ पैसा मिळवावा, चांगले खावे प्यावे आणि यथेच्छ कामवासना भोगावी हे ज्याचे आयुष्यामधील ध्येय आहे त्यांना परमार्थ कोणी सांगावा. काया वाचा आणि मन, चित्त वित्त जीव प्राण, द्रव्य दारेचे करी भजन त्या नाम बद्ध. दासबोध. खोट्या मीला बाजूला सारून खऱ्या मीचे ज्ञान करून घेण्यासाठी मुमुक्षु, साधक आणि सिद्ध अशा परमार्थ साधनेच्या 3 पायऱ्या मानता येतील. मुमुक्षुच्या अवस्थेमध्ये जसा मी खरा तसा आत्मा देखील खरा अशी श्रद्धा असली तरी त्यातले त्यात मी अधिक खरा वाटतो. साधकाच्या अवस्थेमध्ये जसा आत्मा खरा तसा मी देखील खरा अशी श्रद्धा असली तरी त्यातले त्यात आत्मा अधिक खरा वाटतो. तिसऱ्या म्हणजे सिद्धपणाच्या अवस्थेमध्ये आत्मा तेवढाच खरा अर्थात मी आत्माच आहे असा प्रत्यक्ष अनुभव असतो. सिद्धपणा पचनी पडल्यानंतर परमार्थाची अवस्था अशी राहत नाही. आतमध्ये सर्वव्यापीपणाचा अखंड अनुभव राहून बाहेर देहाच्या संबंधाने केवळ नावापुरता मी शिल्लक उरतो. मुमुक्षु, साधक आणि सिद्ध या 3 अवस्था एकमेकांमध्ये मिसळलेल्या असल्याने अगदी वेगळ्या काढता येत नाहीत. जिज्ञासू माणसाला समजावून देण्यासाठी त्या वेगळेपणाने सांगावे लागतात इतकेच खरे. साधारणतः प्रत्येक साधनी माणसाला त्याच्यातून जावे लागते. तरी पण माणसाच्या मनोरचनेमध्ये इतकी विविधता भरलेली आहे की कोणत्याही साधकाची पारमार्थिक प्रगती गणिताच्या हिशोबी नियमाने होईल असे म्हणता येत नाही. सिद्धावस्थेला पोचलेल्या सारख्याच योग्यतेच्या निरनिराळ्या संतांनी परमार्थ साधनेची जी वर्णने दिली आहेत
ती पाहिली असता वरील गोष्ट चांगली ध्यानात येते. बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य मैत्रेयीला असे सांगत आहे की मैत्रेयी, आत्मा पाहावा, त्याचे श्रवण करावे, मनन करावे आणि ध्यान करावे. आत्मा वा अरे दृष्टव्यः, श्रोतव्यः, मंतव्यः, निदिध्यासितव्यः. छंदोग्यामध्ये ऋषी सांगतो की त्या आत्म्याचा शोध करावा, त्याला जाणण्याची इच्छा करावी, जो त्या आत्म्याला शास्त्र व आचार्य यांच्या उपदेशानुसार शोध करून जाणतो, म्हणजे मनपूर्वक साक्षात्कार संपादन करतो, तो सर्व लोकांना व कामांना प्राप्त होतो. स अन्वेष्टव्यः, स विजिज्ञासितव्यः, यः तमात्मानम् अनुविश्व विजानाति, स सर्वान् लोकान् आप्नोति, सर्वान् कामांच प्राप्नोति. अर्थात श्रवण, मनन, निदिध्यास व साक्षात्कार अशा परमार्थ साधनेच्या 4 पायऱ्या उपनिषदांनी सांगितल्या आहेत. ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे. उपनिषदाचाच अनुवाद करून श्री समर्थांनी आपल्या ग्रंथामध्ये ठिकठिकाणी परमार्थ साधन म्हणून श्रवण मननाचा मार्ग सांगितला आहे. श्रवण मनन निजध्यास, प्रतितीने बाणती विश्वास, रोकडा साक्षात्कार सायास, करणेची न लगे. दासबोध. श्रवणापरीस मनन सार, मनने कळे सारासार, निजध्यासे साक्षात्कार, निस्संगो वस्तू. पतंजली मुनींनी आपल्या योगशास्त्रामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी अशा 8 पायऱ्या सांगितल्या आहेत. त्यापैकी पहिल्या 5 पायऱ्या बहिरंग साधने व धारणा, ध्यान, समाधी ही अंतरंग साधने समजली जातात. योग वशिष्ठामध्ये ज्ञानाच्या 7 भूमिका सांगितल्या आहेत. त्या अशा: शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थ भाविनी आणि तुर्यगा. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी 16वे अध्याय पुढील 5 पायऱ्या सांगितल्या आहेत. प्रथम काम, क्रोध, लोभ नाहीसे होतात. नंतर सज्जनांचा संग मिळतो. पुढे प्रबळ साधू संगतीच्या योगाने आणि सत्शास्त्राच्या साह्याने जन्ममृत्यूरूपी मारण मागे राहते. त्यानंतर गुरुकृपा होते. शेवटी माऊली आत्मा भेटतो. तैसा कामादिकीतीही सांडिला सुख पावोनी जगी, संग लाहे मोक्षमार्गी सज्जनाचा. मग सत्संगे प्रबळे, सत्शास्त्राचे निबळे, जन्ममृत्यूची निमाळे निस्तरे राणे. ते वेळी आत्मानंदे आघवे, जे सदा वसते बरवे, ते तैसेची पाटण पावे गुरुकृपेचे. तेथे प्रियाची परमासीमा, तो भेटे माऊली आत्मा, तये खेवी आटे डिंडिमा सांसारिक हे. श्री तुकाराम बुवांनी स्वतःला आत्मदर्शन कसे झाले याचे पुढील प्रमाणे वर्णन केले आहे. दुष्काळामुळे चांगला जम बसलेल्या संसाराची दुर्दशा झाली. त्याचा मनावर परिणाम होऊन तुकारामांना संसाराची अनासक्ती उत्पन्न झाली. मनाला समाधान मिळावे म्हणून त्यांनी एकीकडे नामस्मरणाचा अभ्यास सुरू केला आणि दुसरीकडे चित्तशुद्धीचा प्रयत्न आरंभला. काही काळ गेल्यानंतर त्यांना स्वप्नामध्ये गुरुचा उपदेश झाला आणि कवित्व करण्याची स्फूर्ती आली. असे साधन चालू असता कविता लिहिलेल्या वह्या बुडवण्याचा प्रसंग आला. 13 दिवस उपवास करून भगवंताचे मनापासून चिंतन केल्यावर पांडुरंगाचे सगुण दर्शन झाले. सगुण दर्शन झाल्यावर आत्मदर्शनाची तळमळ लागून तुकाराम बुवांना आत्मसाक्षात्कार झाला. गुरुदेव रानडे यांनी सद्गुण संवर्धन, नामस्मरण आणि साक्षात्कार अशा पायऱ्या सांगितल्या आहेत. पाश्चात्य संतांचा विचार केला तर असाच प्रकारे आढळतो. सामान्यतः त्यांनी चित्तशुद्धी म्हणजे परगेशन, अनुसंधान म्हणजे कॉन्टेम्प्लेशन आणि साक्षात्कार म्हणजे युनियन अशा 3 मुख्य अवस्था सांगितलेल्या आहेत. परंतु त्यांच्यापैकी प्रत्येक मोठ्या संताने स्वतःच्या अनुभवाची भिन्न रूपरेषा सांगितली आहे. सेंट ऑगस्टाईन जगातील थोर संतांपैकी आहे. त्यांच्या मते प्रत्येक साधकाला 5 पायऱ्या चढून जाव्या लागतात. त्या अशा: 1. प्रथम भगवंताची गूढ पण तीव्र तळमळ लागते. 2. पण अवगुणाने भरलेला जीव घेऊन भगवंतापर्यंत पोहोचणे शक्य नसते, म्हणून साधक चित्तशुद्धीचा प्रयत्न करू लागतो. 3. नुसत्या चित्तशुद्धीने काम भागत नाही. चित्तशुद्धीबरोबर मनाची वृत्ती अंतर्मुख होणे जरूर आहे. मनाला अंतर्मुख करण्याच्या प्रयत्नांमध्ये
बुद्धी, कल्पना, स्मृती, भावना इत्यादी सर्व शक्ती भगवंताने भरून जाणे जरूर असते. हा अभ्यास करण्यात बरेच कष्ट पडतात. 4. अभ्यासाने, सवयीने आणि प्रेमाने वृत्ती भगवंताच्या ठिकाणी रंगू लागली म्हणजे आतील गडबड आपोआप शांत होते आणि फक्त भगवंताचे ध्यान स्थिर टिकते. ध्यानामध्ये जीवात्मा आणि भगवंत यांचा एकांत असतो. 5. ध्यानामध्ये जीवात्मा आणि भगवंत समोरासमोर जरी असला तरी जीवात्म्याला आपल्यासकट सर्वस्व अर्पण केल्याशिवाय चैन पडत नाही. म्हणून जीवात्मा पूर्ण शरणागती पत्करून भगवंताशी अनन्य होतो. हेच जीवशिवाचे ऐक्य म्हणून प्रसिद्ध असून त्यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. सेंट ग्रेगरीने अशाच प्रकारच्या 5 पायऱ्या सांगितल्या आहेत. त्या अशा: देहताप, सत्कर्माचे आचरण, अंतर्मुख वृत्ती, ध्यान आणि आत्मदर्शन. सेंट बर्नार्ड याने पुढील 7 पायऱ्या सांगितल्या आहेत. इंद्रिय संयम, इंद्रिय निग्रह, देहताप, सद्गुण संवर्धन, अंतर्मुख वृत्ती, ध्यान आणि भक्ती. सेंट टेरेसा या प्रसिद्ध आत्मज्ञानी स्त्रीने आपल्या आत्मचरित्रामध्ये साधनेच्या 4 पायऱ्या सांगितल्या आहेत. त्या अशा: 1. अंतर्मुख वृत्ती, 2. अंतरातील शांतता, 3. ध्यान आणि 4. तळमळ व दर्शन. अंडरहिल बाईने 5 पायऱ्या सांगितल्या आहेत. नवजागृती, चित्तशुद्धी, सगुण दर्शन, तळमळ आणि आत्मदर्शन. वरील विवेचनाचा निष्कर्ष असा की परमार्थ साधनेमध्ये व्यक्तीच्या अधिकाराप्रमाणे आणि मनोरचनेप्रमाणे अवस्था येत जातात. सामान्यतः आत्मज्ञानाची तळमळ लागल्यावर मनुष्य चित्तशुद्धीची खटपट करतो. जडामध्ये अडकलेले मन अभ्यासाने, विवेकाने आणि प्रेमाने रिकामे करणे हे चित्तशुद्धीचे मर्म आहे. परंतु मन नुसते रिकामे करून भागत नाही. मन नुसते रिकामे झाले तर एकसारखे झोपेसारखी अवस्था येईल. श्री एकनाथांनी या अवस्थेला ताटस्थ समाधी असे नाव दिले असून ती काही परमार्थाची खरी अवस्था नव्हे असे स्पष्ट बजावले आहे. ताटस्था नाम समाधी, म्हणेल त्याची ठकली बुद्धी, हे समाधी नव्हे त्रिशुद्धी, जाणावी नुसती मूर्छा आली. ताटस्थापासून उठला तै तो समाधी समुकला, तेव्हा एकदेशी भाव आला, मंद या बोला, न मानिती सत्य. भागवत. मन रिकामे करण्याच्या अभ्यासाबरोबरच वृत्ती अंतर्मुख करण्याचा म्हणजे अनुसंधानाचा अभ्यास करावा लागतो. इंद्रियांची गडबड शांत होऊन अनुसंधान स्थिर झाले म्हणजे त्यामधूनच आत्मदर्शन उदय पावते. अर्थात परमार्थ साधनेला एक भावप्रधान किंवा धरण्याची आणि दुसरी अभावप्रधान किंवा सोडण्याची अशा 2 बाजू आहेत. साधकाने दोन्ही बाजूंनी अभ्यास करणे जरूर असते. सोडण्याच्या बाजूने सर्व विवेक वैराग्याचा अभ्यास येतो तर धरण्याच्या बाजूने अनुसंधानाचा अभ्यास येतो. ही दृष्टी समोर ठेवून परमार्थ साधनेमध्ये साधकाला 5 पायऱ्या चढून जाव्या लागतात असे म्हणण्यास हरकत नाही. प्रथम कोणत्याही कारणाने का होईना आत्म्याची जिज्ञासा निर्माण होणे आवश्यक असते. यालाच मुमुक्षा असे म्हणतात. परमार्थ साधनेची ही पहिली पायरी आणि अत्यंत महत्त्वाची पायरी असून ज्याच्या ठिकाणी ती नाही त्याला परमार्थ खऱ्या अर्थाने साधणे कठीण आहे. जिज्ञासा निर्माण झाल्यावर एकीकडे वैराग्याचा अभ्यास आणि दुसरीकडे आतमध्ये आत्म्याकडे जाण्याचा अभ्यास करावा लागतो. चित्तशुद्धी करणे हा वैराग्याचा अभ्यास आहे तर इंद्रियांना उलटे वळून मन अंतर्मुख करणे हा आत्मचिंतनाचा अभ्यास होय. ही दुसरी पायरी समजावी. वैराग्याच्या बलाने इंद्रियांची मस्ती कमी झाल्यामुळे आत्मचिंतनाची युक्ती साधते. परंतु चिंतन टिकवून धरण्यासाठी कष्ट पडतात. म्हणून आत्मचिंतन पक्के करणे ही तिसरी पायरी होय. यानंतर जीवाला आत्म्याशी तद्रूप होण्याची तहान लागते. आत्म्यामध्ये मिसळून जाण्याची तळमळ लागणे ही 4थी पायरी होय. या तळमळीचे पर्यवसान अनन्यता किंवा पूर्ण शरणागती यामध्ये होऊन आत्मसाक्षात्कार होतो. या अवस्थेत साधक सिद्धपणाला पोचून परमार्थ साधनेचा शेवट गाठतो. ही 5वी पायरी होय. श्री एकनाथ किंवा श्री समर्थ यांच्यासारखे परमार्थातले गर्भश्रीमंत पुरुष एकदम 3ऱ्या पायरीवर उडी मारतात. त्यांच्या साधनेचा नियम सामान्य मनुष्याला लागू करता येत नाही. त्याला साधारण वरील 5 पायऱ्या चढून जाव्या लागतात. परमार्थातील प्रगती अंतःकरणाच्या तळमळीवर अवलंबून असल्यामुळे साधकास कोणत्या पायरीवर किती वेळ राहावे लागेल याचे प्रमाण बसवता येत नाही. शिवाय आपण कोणत्या पायरीवर आहोत
हे साधकाला स्वतःच्या अवस्थेवरून आपोआप कळते. म्हणून परमार्थ साधनेचे यापेक्षा जास्त वर्णन करता येत नाही. 3. मुमुक्षुपणाचा उदय. कोणत्याही देशामध्ये कोणत्याही काळी सुधारलेल्या समाजामध्ये सामान्य मनुष्याचे जीवन एक प्रकारे सारखेच असते. मनुष्याच्या शरीराची व मनाची वाढ जीवशास्त्र व मानसशास्त्र यांच्या नियमाप्रमाणे घडते, तर त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीनुसार घडून येतो. विज्ञानाने निर्माण केलेल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये मानवी जीवनाचे बहिरंग बदललेले दिसले तरी त्याचे अंतरंग पूर्वीसारखेच आहे. कोणत्याही समाजातील सामान्य मनुष्याच्या आशा व आकांक्षा, भावना व वासना, हौस व मूल्ये तीच आहेत. ज्याप्रमाणे हजारो वर्षे गेली तरी कुत्रा, मांजर, वाघ, सिंह वगैरे प्राण्यांचा मूळ स्वभाव बदलला नाही, त्याचप्रमाणे देहाच्या राहणीमध्ये फरक पडला तरी माणसाच्या वासना, भावना आणि त्याचे विकार या गोष्टीमध्ये फरक पडलेला नाही. उदाहरणाने सांगायचे तर असे म्हणता येईल, बाळपणी आईबापावर अवलंबून राहणे, वयात आल्यावर कामवासना जागृत होणे आणि त्यामुळे स्त्री पुरुषामध्ये आकर्षण उत्पन्न होणे, दोघांनी लग्न करून किंवा तसेच एकत्र राहून विषय भोगणे, मुले बाळे व्हावी अशी इच्छा उत्पन्न होणे, मूल झाल्यानंतर वात्सल्याची भावना जागृत होणे, देहाला रोग किंवा संकट नसावे असे वाटणे, किंबहुना पुष्कळ पैसा मिळवून देहाला सुख द्यावे अशी आकांक्षा असणे, आपली मुले बाळे सुखी असावी व ती म्हातारपणी आपल्या उपयोगी पडावी असे वाटणे, स्वतःचे घरदार, शेतीवाडी व वाहन असावे अशी इच्छा असणे, ओळखीच्या लोकात मानमान्यतेची अपेक्षा असणे, मृत्यूचे भय असणे, पण तो चुकत नाही म्हणून दैन्यपणा न येता, कष्ट न होता म्हातारपणी मरण यावे असे मनापासून वाटणे, या गोष्टींमुळे सर्व समाजातील सामान्य मनुष्याचे चरित्र सारांश रूपाने येते. समाजातील काही माणसे विद्या, कला, वाङ्मय, समाजसेवा, राजकारण आणि खेळ यांच्या मागे लागतात. अगदीच सामान्य माणसापेक्षा ही माणसे बरी, परंतु त्यांची विद्या, कला, समाजसेवा सोडली तर त्यांच्या आकांक्षा वर सांगितलेल्या गोष्टीमध्येच गिरक्या खात राहतात. म्हणून जगाच्या दृष्टीने अशा माणसांना मोठेपण मिळाले तरी परमार्थाच्या दृष्टीने त्यांना बद्धपणातच घालावे लागते. अध्यात्माच्या दृष्टीने जोपर्यंत जड आणि अशाश्वत वस्तू पूर्णपणे खऱ्या वाटतात तोपर्यंत मनुष्य बद्धपणात म्हणजे अज्ञानाच्या अवस्थेतच आहे. अशाश्वत वस्तूच्या ठिकाणी घट्टपणे स्थिर झालेली माणसाची बुद्धी तेथून हल्ल्याशिवाय शाश्वत आत्म्याकडे जाण्याचा मार्ग मोकळा होत नाही. म्हणून सामान्य मनुष्य जे जगतो त्याचा अपुरेपणा मनापासून पटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे. सामान्य मनुष्याच्या जीवनाचा ओघ वाहत असता त्याला जबर धक्का देऊन माणसाचे अंतरंग गदागदा हलवून टाकणाऱ्या 3 गोष्टी जगात आहेत. आजपर्यंत त्या अव्याहत चालल्या आहेत. त्यापैकी पहिली गोष्ट रोग होय. कोणाला कोणत्या वेळी कोणता रोग होईल याचा नियम नाही. विज्ञानाच्या मदतीने रोगचिकित्साशास्त्र फार पुढे गेले आहे व ते आणखी पुढे जाईल यात शंका नाही. परंतु त्यामुळे समाजातील रोगी लोकांचे प्रमाण कमी झालेले आढळत नाही. इतकेच काय, पण शहराच्या अवाढव्य वाढीमुळे क्षय, कॅन्सर, पक्षाघात या व अनेक रोगांचा प्रसार होतच आहे. रोग झाल्यानंतर मनुष्याला पुष्कळ शरीर कष्ट भोगावे लागतात आणि कधीकधी कायमचा अधूपणा येण्याचा संभव असतो. एखाद्या वेळी मनुष्य शरीर कष्ट भोगण्यास तयार होतो, परंतु रोगाच्या पोटी सदा असणारी भयवृत्ती, भीती कोणालाही सुटत नाही. नित्याच्या जीवनाला धक्का देणारी ही दुसरी गोष्ट आहे. मनुष्याला स्वतःच्या मृत्यूचे भय वाटतेच वाटते, पण त्याच्यापेक्षा देखील आप्तेष्टांच्या मृत्यूबद्दल त्याला अधिक भय वाटते. जीवनामध्ये ज्याच्याशी आपला प्रेमाचा संबंध आहे, इतकेच नव्हे तर ज्यांच्यामुळे आपल्या जीवनात आपल्याला विसावा मिळालेला आहे त्यांना मृत्यू येणे ही मोठी भयंकर गोष्ट आहे. कोणास, कोठे, केव्हा आणि कसा मृत्यू येईल याचा नेम नसतो. शिवाय मृत्यू एकदा आल्यावर त्या दृश्य जगातील कोणतेच काही चालत नाही. कोणत्याही मनुष्याला जगातील जीवनाचे अशाश्वतपण पटवून देण्याची एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे मृत्यू होय. जीवन सरळ चालू असता सामान्य मनुष्य मृत्यूबद्दल विचार करण्याचे टाळतो. वस्तुस्थितीचा विचार करण्याचे टाळणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. म्हणून श्री शंकराचार्य, श्री ज्ञानेश्वर
आणि श्री समर्थ यांच्यासारख्या थोर संतांच्या ग्रंथामध्ये मृत्यूवरून बोध घेण्यासाठी अट्टहास केलेला आढळतो. आपले जीवन अत्यंत अपूर्ण आहे त्याचे प्रत्यंतर आणखी एका गोष्टीने येते. ज्यावेळी समाजामध्ये क्रांती घडून येते, विशेषतः राजकीय क्रांती घडून येते किंवा एखादे महायुद्ध घडते, त्यावेळी मोठमोठी शहरे उद्ध्वस्त होतात. उच्च पदावर असलेले लोक धुळीला मिळतात. मी म्हणणारे पुढारी तुरुंगात पिचतात आणि मोठमोठे राज्यकर्ते भिकेला लागतात. असा प्रसंग ज्याच्यावर येतो तो खडबडून जागा होतो आणि जीवनाचा अर्थ काय असे मोठे प्रश्नचिन्ह त्याच्यापुढे उभे राहते. जरा सूक्ष्म विचारांनी आपल्या भोवतालचे जीवन बघितले तर जगात भरलेले दुःख दिसू लागेल. रोग, दारिद्र्य, अपघात, अतिश्रम यामुळे भोगावी लागणारी शारीरिक दुःखे पुष्कळ लोकांच्या वाट्याला आलेली असतात. परंतु मनुष्याला भोगावी लागणारी मानसिक दुःखे देखील फार बोचक असतात. अनीतीने वागणाऱ्या माणसाचे बहुधा चांगले चालते आणि सौजन्याने वागणाऱ्या माणसाला जीवनाला पुरेल इतके देखील मिळत नाही. त्याचप्रमाणे काही कारण नसता स्वकीयांचा वियोग होणे, अत्यंत मानहानी भोगावी लागणे, साध्या वासना तृप्त होण्याची संधी न मिळणे, लोकांनी विश्वासघात करून कृतघ्न बनणे, भय आणि चिंता यांच्यामुळे सारखे असमाधान राहणे ही दुःखे सर्वांच्या परिचयाची आहेत. किंबहुना असे म्हणणे बरोबर होईल की राजापासून रंकापर्यंत आणि विद्वानापासून अडाण्यापर्यंत कोणीही मनुष्य या दुःखातून सुटलेला नाही. अध्यात्मवादामध्ये जीवनातील दुःखाचे आणि मृत्यूचे यथोचित वर्णन केलेले असते, म्हणून अध्यात्मवादी माणसे निराशवादी असतात असे समजण्याचे कारण नाही. उलट जीवनाचे वास्तविक स्वरूप बरोबर आकलन होण्यास प्रत्येकाच्या वाट्याला येणाऱ्या दुःखाचा विचार केल्याशिवाय गत्यंतर नाही. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात आल्यामुळे विल्यम जेम्सने धर्मावरील आपल्या प्रसिद्ध ग्रंथामध्ये असे स्पष्ट सांगितले आहे की ज्या धर्मामध्ये मनुष्यमात्राच्या दुःखमय जीवनाची वस्तुस्थिती वर्णन केलेली असते तेच धर्म पूर्ण होय. भारतीय दर्शनामध्ये मनुष्याच्या दुःखाचे वर्णन त्रिविध तापाच्या रूपाने केलेले असते. अनेक संस्कृत प्राकृत ग्रंथामध्ये त्रिविध तापांचे वर्णन आढळते. परंतु 9व्या अध्यायामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांनी जीवनाच्या अशाश्वतपणाचे, अपुरेपणाचे, दुःखमयत्वाचे आणि मृत्यूच्या सामर्थ्याचे जे वर्णन केले आहे तसे वर्णन जगाच्या वाङ्मयात कोठेही आढळणार नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, शेकडो ठिकाणी खिळखिळ्या झालेल्या नावेत बसून स्वस्थ कसे राहावे व शस्त्रांचा वर्षाव होत असता उघड्या अंगाने कसे असावे. अर्जुना, रोगाने ग्रस्त झाले असता औषधाविषयी बेफिकीर कसे राहावे. जेथे चहूकडून वणवा लागला आहे तेथून बाहेर कसे पडू नये. त्याचप्रमाणे अनेक दुःखांनी भरलेल्या या मृत्यूलोकात येऊन मला का भजू नये. या मृत्यूलोकात देह तर काळाच्या तोंडी पडलेला आहे. येथे दुःखरूपी माल आलेला आहे व तो मरणाच्या मापाने मोजला जात आहे. राखोंडी फुंकून जसा दिवा लागत नाही त्याचप्रमाणे सुखाने जगणे येथे कसे शक्य आहे. या मृत्यूलोकात सुखाची नुसती गोष्ट आपल्या कानाने ऐकता येईल का. निखारे असलेल्या अंथरुणावर आनंदाने झोप कुठून येणार. या लोकातील चंद्र क्षयरोगाने ग्रासलेला आहे. येथे मावळण्याकरताच सूर्याचा उदय होत असतो. येथे दुःख हे सुखाचा पोशाख करून जगाला सारखे छळत असते. येथे पोटात असतानाच गर्भावर मृत्यूची झडप पडते. मृत्यूच्या मुखात गेलेला पुन्हा कधी परत येत नाही. येथे ब्रह्मदेवापर्यंत सर्व क्षणभंगूर आहेत. अशा या मृत्यूलोकात स्वस्थपणे कसे जगावे. मृत्यूलोकातील सर्वच न्याय उरफाटा आहे. म्हणून अर्जुना, तू भक्तीच्या मार्गाला लाग. सांगण्याचे तात्पर्य असे की मनुष्याला सध्याच्या जीवनाचा अपुरेपणा पटण्यासाठी प्रापंचिक संकटे फार उपयोगी पडतात. रोग, अपघात, दैन्य, दारिद्र्य आणि स्वजनांचा मृत्यू यांच्यासारखा एक किंवा अनेक आपत्ती आल्या असता मनुष्याला नित्याचे जीवन व्यर्थ वाटू लागते. आजपर्यंत ज्या ज्या गोष्टींपासून सुखाची अपेक्षा केली त्याच्यापासून क्षणिक सुख मिळाले, पण शेवटी दुःखच पदरात पडले. ही जाणीव तीव्रतेने उत्पन्न झाली म्हणजे मनुष्य शाश्वताकडे नेणाऱ्या नवीन जीवनाचा शोध करू लागतो. त्याचे वर्णन श्री समर्थांनी पुढील ओळीत केले आहे. जो संसार दुःखे दुखावला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थ विषयी. दासबोध. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.